रात्रीचं शांत वातावरण. रुद्र आणि वाणी एकमेकांच्या मिठीत उभे होते. सगळं आता नॉर्मल झाल्यासारखं वाटत होतं. सकाळी घरात शांत वातावरण होतं. वाणी किचनमध्ये उभी होती. चहा बनवत तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. रुद्र मागून येतो. इतक्या लवकर उठलीस? वाणी हलकंसं असते. झोपच लागली नाही. सगळं आठवत होतं. रुद्र काही क्षण शांत राहतो. मग तिच्या जवळ येऊन म्हणतो, आता काहीच होणार नाही, मी आहे ना. वाणी त्याच्याकडे बघते. मला भीती नाही रुद्र, पण आता मला शांत आयुष्य हवं आहे. रुद्र तिचा हात धरतो. मग आपण तेच जगू, कोणत्याही गोंधळाशिवाय. तेवढ्यात रुद्रचे डॅड हॉलमध्ये बसलेले असतात. ते दोघांकडे बघून म्हणतात, खूप काही पाहिलं आपण, आता घरात फक्त आनंद हवा. वाणी हसून म्हणते, हो डॅड. थोड्या वेळाने तीनही जण एकत्र बसून नाश्ता करत असतात. सगळं खूप सिंपल पण खूप पीसफुल. रुद्र वाणीकडे बघत म्हणतो, आज आपण बाहेर जाऊया, फक्त आपण दोघं. वाणी हलकंसं लाजते, डेट? रुद्र हसतो, हो. खूप दिवसांनी संध्याकाळ. रुद्र आणि वाणी समुद्रकिनारी चालत असतात. वाणी म्हणते, कधी कधी वाटतं हे सगळं स्वप्न आहे. रुद्र तिचा हात घट्ट पकडतो, नाही, आता हेच आपलं खरं आयुष्य आहे. दोघं एकमेकांकडे बघून असतात. 2 महिन्यानंतर घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण होतं. सगळं आता पूर्णपणे नॉर्मल झालं होतं. हॉलमध्ये सजावट चालू होती. फुलं, लाईट्स, सगळीकडे लग्नाची तयारी. वाणी आणि बाकी सगळ्या मुली डेकोरेशन करत होत्या. हसणं, मज्जा, गप्पा. तेवढ्यात वाणी म्हणते, खरंच विश्वास बसत नाही, इतकं सगळं झालं आणि आता लग्नाची तयारी. एक मुलगी हसत म्हणते, आणि ते पण आपल्या जियान आणि आरवचं. आज दोघांचं लग्न होतं. जियान आरशासमोर उभा, थोडा नर्वस. रुद्र मागून येतो, काय झालं बॉस? आज घाबरलेले दिसतायत. जियान हलकंसं असतो, सर आज मिशन जरा हॅवी आहे. रुद्र असतो, तू गोळ्यांना नाही घाबरलास, पण लग्नाला घाबरतोयस? दोघं हसतात. आरव त्याच्या रूममध्ये बसलेला. वाणी तिच्या बाजूला बसते. रेडी आहेस? आरव हलकंसं असतो, थोडं नर्वस पण हॅप्पी. वाणी हलकाच स्मितहास्य करते आणि तिथून निघून जाते. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण होतं. सगळीकडे लग्नाची तयारी जोरात सुरू होती. हॉल फुलांनी आणि लाईट्सने सजलेला. वाणीने आज खूप सुंदर दिसत होती. तिने हलकी पिस्टल रंगाची साडी घातली होती. तिचे लांब केस हलक्या वेणीत आणि चेहऱ्यावर साधं पण गोड स्मित होतं. रुद्र दूर उभा राहून तिला बघत होता. तो नेहमीप्रमाणे ब्लॅक शर्ट आणि ब्लेझरमध्ये खूप डॅशिंग दिसत होता. तो हलकंसं हसत म्हणतो, आज तर सगळ्यांची नजर तुझ्यावरच जाणार. वाणी लाजत म्हणते, आज माझ्यावर नाही, आपल्या दोन्ही कपलवर्स. ग्रूम एंट्री होते. बाहेर ढोल ताशांचा आवाज सुरू होतो. पहिला येतो जियान. तो क्रीम गोल्डन शेरवानीमध्ये खूप रॉयल दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर कॉन्फिडंट स्मित होतं. त्याच्या बाजूला आरव. तो डार्क मरून शेरवानीमध्ये खूप मॅच्युअर आणि क्लासी दिसत होता. रुद्र दोघांकडे बघून असतो, आज दोघंही हिरो दिसतायत. जियान मजेत म्हणतो, सर आज आम्ही पण मेन लीड आहोत. आता ब्राईडची एंट्री होते. मंडपात शांतता पसरते. सगळ्यांचे डोळे एंट्रन्सकडे वळतात. सर्वात आधी येते सारा. तिने रेड ब्रायडल लेहंगा घातलेला, ज्वेलरीने पूर्ण ब्रायडल लुक. ती खूप ग्रेसफुल दिसत होती. तिच्या मागे रिया. तिने पिंक पीच लेहंगा घातलेला होता.
तिच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट आणि थोडी नर्वसनेस. वाणी हलकंसं म्हणते, दोघी खूप सुंदर दिसत आहेत. रुद्र तिच्याकडे बघून म्हणतो, हो, पण तू अजूनही सर्वात वेगळी दिसतेस. जियान आणि सारा एकमेकांकडे बघून असतात. आरव आणि रिया देखील नजरेतूनच बोलतात. फेरे सुरू होतात. सगळीकडे टाळ्या, आनंद. रुद्र आणि वाणी बाजूला उभे राहून सगळं बघत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. लग्न सोहळा अगदी आनंदात पार पडला होता. जियान, सारा आणि आरव, रिया दोघांचंही लग्न छान झालं होतं. स्टेजवर सगळे एकत्र उभे राहून फोटो काढत होते. हसणं, मजा, टाळ्या, सगळीकडे आनंदाचं वातावरण. वाणी आज खूप सुंदर दिसत होती. ते रुद्रच्या बाजूला उभी होती. तेवढ्यात अचानक वाणीला चक्कर येते आणि ती स्टेजवरच खाली पडते. क्षणातच सगळे घाबरतात. वाणी, रुद्र तर पूर्ण घाबरून जातो. तो लगेच तिच्याकडे धावतो. वाणी, डोळे उघड, काय झालं तुला? त्याचा आवाज थरथरत असतो, जणू त्याचा जीवच निघून जाणार होता. सगळीकडे गोंधळ उडतो. तेवढ्यात गर्दीतून एक माणूस पुढे येतो. साईड द्या, मी डॉक्टर आहे. तो लगेच वाणीला चेक करतो. सगळे श्वास रोखून उभे होते. काही सेकंदांनी तो रुद्रकडे बघून हलकंसं हसतो. अभिनंदन. रुद्र अजूनही घाबरलेला, डॉक्टर, वाणीला काय झालं? डॉक्टर पुन्हा म्हणतो, अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. रुद्र काही क्षण स्तब्ध राहतो. त्याला काहीच समजत नाही. तो परत विचारतो, डॉक्टर, प्लीज सांगा, वाणी ठीक आहे ना? डॉक्टर हसत पुन्हा म्हणतो, ती पूर्णपणे ठीक आहे आणि तुम्ही बाबा होणार आहात. यावेळी रुद्राला समजतं. त्याच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. तो वाणीचा हात घट्ट पकडतो. त्याला कळतच नाही हसू की रडू. वाणी हळूच डोळे उघडते आणि हलकंसं स्मित करते. रुद्र त्याच्याकडे बघून म्हणतो, खरंच? वाणी हलकंसं मान हलवते. क्षणातच सगळीकडे आनंद पसरतो. सगळे टाळ्या वाजवतात. जियान ओरडतो, सर, पार्टी डबल झाली आता. आरव हसत म्हणतो, आजचा दिवस तर खूपच स्पेशल झाला. दोन्ही नवरी, सारा आणि रिया, वाणीला मिठी मारतात. रुद्र वाणीला हलकंसं जवळ घेतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच इतका प्युअर आनंद दिसत होता. लग्नाचा आनंद आणि नव्या जीवनाची खुशखबरी कधी कधी आयुष्यात सगळ्यात सुंदर सरप्राईज शेवटी देतं. डिअर लिसनर्स, हा आपल्या स्टोरीचा हॅपी एंडिंग होतं आणि शेवटचा भागही. कसा वाटला आजचा भाग तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.